आजच्या दिवसभरातली सर्वात मोठी बातमी अर्थातच नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाची। अहमदाबादेत मी वैयक्तिक कामासाठी गेलो होतो असा नारायण राणेंचा दावा साफ फोल ठरलाय। कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे एकाच कारमधून अमित शहा यांच्या भेटीला जात असतानाची दृश्य माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे। काल अहमदाबादेत अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक होती। मात्र या दोघांच्या बैठकीत राणे देखील दृश्यात दिसल्यानं राणेंच्या भाजप प्रवेशासाठीच या बैठकीचं आयोजन केलं होतं का हे अद्याप अस्पष्ट आहे। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी वैभव परब आमचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। वैभव, नारायण राणेंनी दावा केला होता की मी माझ्या खासगी कामासाठी गेलो होतो, मात्र त्यांचा हा दावा या दृश्यांमुळे फोल ठरताना दिसतोय। नक्कीच दीपक, ज्या पद्धतीने ह्या संपूर्ण घटनेनंतर मी जेव्हा त्यांच्या घरासमोर उभा राहिलो होतो त्यांच्याशी बातचीत करण्यासाठी, तेव्हा त्यांनी देखील मला हेच सांगितलं की मी माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलो होतो, तुम्ही पाहिजे तर चौकशी करा, मी हयातमध्ये राहिलो होतो। पण जेव्हा आपल्याकडे ही दृश्य येतात, मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस, स्वतः नितेश राणे आहेत आमदार, आणि स्वतः नारायण राणे एकाच गाडीतून जेव्हा अहमदाबादच्या दिशेने जातात, तेव्हा नक्की ह्या मागचं काय गुपित दडलेलं आहे आता स्पष्ट उघड व्हायला लागलेलं आहे। दीपक, जर आपण घटनाक्रम पाहिला तर आधी निलेश राणे यांचा राजीनामा काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा, त्यानंतर नारायण राणेंनी खुद्द प्रदेशाध्यक्ष पदाच्या विरोधात एक मोर्चे बांधणी करणे आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष पदासाठी एक दबाव तंत्र असल्याची एक जी काय वातावरण निर्मिती आहे ती आपल्याला पाहायला मिळालेली होती। पण आता हे सर्व वातावरण निर्मिती आहे प्रदेशाध्यक्ष पदासाठी असेल किंवा काँग्रेसच्या एकंदरीत वातावरणाच्या संदर्भात असेल, आता कुठेतरी नारायण राणे यांची भाजपची जवळकीक आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत रावसाहेब दानवेंच्या मुलाचं लग्न सोहळा असेल तेव्हा सीएम सोबतची बातचीत असेल, एकत्र येणं जाणं असेल, किंवा आता अहमदाबादच्या दिशेने सर्व राणे कुटुंबीय आहेत ते सीएम सोबत जाताना पाहायला मिळतात। एकंदरीत ह्या संपूर्ण प्रकरणामागे आता नारायण राणे थोड्याच वेळात माध्यमांशी बातचीत करणार आहेत, नेमकं काय उलगडा आहे ते देखील करणार आहेत। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण राणेंनी स्वतः आपल्या काही कार्यकर्त्यांची, मोजक्यात कार्यकर्त्यांशी बोलवून त्यांच्याशी सल्लामसलत देखील केल्याचं कळतंय की नेमकं काय निर्णय घ्यायचा याची देखील बातचीत झाल्याची कळतंय। त्याचबरोबर स्वतः नितेश राणे जे आमदार आहेत कोकणातले, त्यांनी देखील आपल्या स्वाभिमान संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी देखील बातचीत केलेली आपल्याला पाहायला मिळते। नेमका आता निर्णय काय होणार आहे, काय नेमकं घडणार आहे, खरंच अमित शहा यांच्यासोबत भेट झाली आहे का? कारण का देवेंद्र फडणवीस यामागचं सूत्र, यामागची बातमी जरी टाळत असले तरी मागे काहीतरी काळबेर आहे हे मात्र सत्य आहे तितक्याच पद्धतीने। पण आता नेमकी भूमिका नारायण राणे यांची काय आहे काँग्रेसमध्ये राहताना, त्यामुळे आता नारायण राणे यांची नेमकी भूमिका काय आहे ही थोड्याच वेळात करणार आहे, कारण की नारायण राणे हे माध्यमांशी बोलण्याची शक्यता आहे। वैभव, तू या सगळ्या घडामोडींवर नजर ठेवून राहा। उमेश कुमार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उमेश, गेले काही तास, गेले काही खरं तर अनेक दिवस तुम्ही या सगळ्या बातमीचा पाठपुरावा करताय आणि आता नारायण राणेंच्या कालच्या या भेटीनंतर कोकणामध्ये अनेक हालचाली घडतायत, वेगवान घडामोडी घडतायत, नेमकं काय घडतंय कोकणात? दीपक, जी दृश्य आहेत त्या दृश्यांवरून हे स्पष्ट झालेलं आहे की नारायण राणे आणि अमित शहा यांची भेट झालेली आहे। काल रात्री जी दृश्य आपल्याकडे आली होती त्यात ही जी आपण आता दृश्य दाखवतोय ती जी स्कॉर्पिओ गाडी आहे, ज्या स्कॉर्पिओ गाडीतून हे नारायण राणे, नितेश राणे आणि मुख्यमंत्री, समोर ड्रायव्हरच्या बाजूला नितेश राणे बसले होते आणि ड्रायव्हरच्या मागच्या बाजूला नारायण राणे बसले होते आणि त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बसले होते। ही गाडी जेव्हा तिथे अमित शहा यांच्या घरी गेली तेव्हा मात्र तिथे एकटे देवेंद्र फडणवीस उतरले आणि थोडी गाडी पुढे गेली अंधारात। त्या गाडीत त्यावेळेस नारायण राणे होते आणि जर तिथे नारायण राणे गेले त्यांच्या घरी तर त्यांची भेट झाली नसेल असं होऊ शकत नाही। त्यामुळे नारायण राणे, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची ही भेट झालेली आहे या दृश्यांवरून स्पष्ट होत आहे। जवळपास 1 तास ही भेट चाललेली आहे। 9:55 ही गाडी तिथे आली होती आणि 10:55 मुख्यमंत्री तिथून निघाले आणि ज्यावेळेस मुख्यमंत्री तिथून निघाले होते त्यावेळेस मुख्यमंत्री एकटे निघाले होते। याचा अर्थ की नारायण राणे तिथून नंतर निघाले असा होतो, कारण नारायण राणे जर तिथे पोहोचले तर ते मुख्यमंत्र्यांसमोर का निघाले नाहीत, कारण तिथे काही मीडियाचे कॅमेरे तिथे होते हे त्यांना माहीत होतं। आणि एकंदरच जो घटनाक्रम बघितला त्यानुसार आता स्पष्ट होतंय की महाराष्ट्रातलं बजेटचं सेशन जे आहे ते संपलेलं होतं आणि पुन्हा आता एकदा महाराष्ट्रात
राजकीय भूकंप होतो काय हे बघावं लागेल. कारण या बैठकीत काय झालं नेमकं, नारायण राणे भारतीय जनता पक्षात जर जात असतील तर नारायण राणेंनी नेमकी काय डिमांड केलेली आहे. कारण असं म्हटलं जातं की नारायण राणेंना राज्यसभेवर जायचं आहे अशी त्यांची एक मागणी होती. आणि त्याच बरोबर भारतीय जनता पक्षासाठी एक मोठा फायरब्रँड नेता जो आहे तो भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मिळणार आहे, ज्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला कोकणात महाराष्ट्रात होऊ शकतो. तर एकंदरीत जी भेट झाली आहे त्यावरून जे स्पष्ट होतंय की महाराष्ट्रात आता थोड्याच दिवसात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. निश्चितच. उमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. दरम्यान अमित शहांच्या घरी ज्या वेळेला मुख्यमंत्री आणि नारायण राणे हे पोहोचले त्यावेळेला नेमकं काय घडलं असावं, कशा पद्धतीनं ही सगळी घडामोड घडली असेल हे दृश्यांच्या माध्यमातून समजावून सांगते माझी सहकारी ज्ञानदा. टॉस टू यू. दीपक, खरं तर असं आहे की आत्ताच एक ताजी माहिती ही आहे की नारायण राणे काही वेळातच माध्यमांशी बोलणार आहेत आणि त्यानंतर ते कोकणात जातील असं सांगितलं जात आहे. त्यामुळे निश्चितच कोकणाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दृश्य खूपच बोलकी आहेत, विधानं कोणीही नाकारू शकतं, पण आपण ही दृश्य पाहूयात. या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतंय की नितेश राणे फ्रंट सीटवरती आहेत, ड्रायव्हरच्या बाजूला. हीच ती स्कॉर्पिओ गाडी आहे की जी अमित शहा यांच्या घरी गेली. हायवे पासून या गाडीनं प्रवास केला. नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस हे बॅक सीटला बसलेले आहेत, हेही स्पष्टपणे दिसतंय. इथे मुख्यमंत्री उतरले अमित शहांच्या घरी, एक व्यक्ती त्यांच्या स्वागतासाठी आली, मुख्यमंत्री निघाले आणि आतमध्ये गेले. आणि ही जी स्कॉर्पिओ गाडी आहे ज्या गाडीत नारायण राणे बसलेले आहेत ती गाडी गेली पुढे आणि इथे थोडासा अंधार आहे आणि तिथेच ती गाडी थांबलेली आहे. मुख्यमंत्री या व्यक्तीशी अजूनही बोलतात. दोघांनाही जाणीव होती की माध्यमांचे कॅमेरे इथे आहेत. मग आपण या दृश्यांमध्ये पाहतोय की मुख्यमंत्री पुढे गेले, उजव्या बाजूला वळले आणि ते आत गेले. गाडी अजूनही तिथेच उभी आहे, ज्या गाडीमध्ये नितेश राणे आणि नारायण राणे हे दोघेही आहेत. आता दीपक, हे स्वाभाविक आहे की काही 1-1.25 तास नारायण राणे त्या गाडीमध्ये तसेच बसून राहिले नाहीत. निश्चितपणे तेही बाहेर पडले आणि थोड्या वेळात तेही आतमध्ये गेले. त्यामुळे अमित शहा, मुख्यमंत्री, नारायण राणे, नितेश राणे या सगळ्यांची काल बैठक झाली, बातचीत झाली साधारणतः 1 तासभर. हे तर आता कुणीही नाकारू शकणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. पुन्हा एकदा ही दृश्य, इथे मुख्यमंत्री उतरले, या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं, मुख्यमंत्री पुढे गेले. नारायण राणे त्याच गाडीमध्ये होते. ही गाडी हळूहळू पुढे गेली. हेच प्रवेशद्वार आहे उजव्या बाजूला की जिथून मुख्यमंत्री आतमध्ये गेले. ही गाडी इथेच थांबलेली होती. मुख्यमंत्री आत जातानाचा आपण पाहतोय. कमालीचा अंधार आहे, म्हणजे मीडियाचे कॅमेरे असले तरी सुद्धा पुढे काय आहे हे कुणालाच दिसत नाहीये. आणि त्यामुळे नारायण राणे यानंतर उतरले, मुख्यमंत्री आत गेल्याच्या नंतर. तेही अमित शहांच्या घरी गेले. या सगळ्यांमध्ये बातचीत झाली. हे निश्चितपणे आता स्पष्ट होते आणि त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना यामुळे अधिकच बळ मिळत आहे. दीपक, त्यामुळे नक्कीच आता ज्ञानदा सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं असेल की नारायण राणे माध्यमांच्या समोर नेमकं काय बोलणार या सगळ्या भेटीबद्दल. दरम्यान आज अहमदाबाद दौऱ्यानंतर जेव्हा नारायण राणे आज सकाळी मुंबई विमानतळावर परतले तेव्हा आम्ही त्यांना विमानतळावरच गाठलं. यावेळी उद्विग्न झालेल्या राणेंनी मी माझ्या खाजगी कामासाठी अहमदाबादेत गेल्याचं म्हटलं. मात्र खाजगी कामासाठी मुख्यमंत्र्यांसोबत एकत्र प्रवास करण्याचं कारण काय हे अद्याप कळू शकलं नाहीये. शिवाय या दौऱ्याबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी संपर्क केला, मात्र मुख्यमंत्र्यांनीही राणेंची भेट झाली नसल्याचं सांगितलं. मात्र हाती आलेल्या या दृश्यांमुळे राणेंबरोबरच मुख्यमंत्र्यांचा दावाही साफ फोल ठरलाय. अरे कुठला रे तू? सर एबीपी माझा. हा, एबीपी माझा. तर कशाला एवढं करतो? एवढं दाखवतो रे. खाजगी कामाला जाऊ शकत नाही का? मला एकच काम आहे. नाही कधी नाही येऊच नका. तेव्हा खाजगी कामाला जाताना मुख्यमंत्री हे नारायण राणेंसोबत काय करत होते ते सुद्धा अमित शहांच्या घरी असा प्रश्न आता उपस्थित होतोय. त्यामुळे येत्या काही काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक मोठं वादळ येणार हे मात्र निश्चित.